उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटतात। पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते आक्रमक झालेत आणि तहसील कार्यालयावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रातिनिधिक अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि या गोष्टीचा निषेध जो आहे तो कार्यकर्त्यांनी नोंदवलेला आहे। अगदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे देखील मारले जात आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल मला, सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जातोय, तुम्ही थेट हर्षवर्धन सपकाळ यांची प्रातिनिधिक अंत्ययात्रा काढली। सर्वप्रथम हर्षवर्धन सपकाळ यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविषयी त्यांनी अपशब्द व्यक्त केले, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा निषेध व्यक्त करते आणि त्यांना जोडो मारो आणि त्यांची अंत्ययात्रा करून निषेध व्यक्त करत आहे। मागणी काय असणार आहे प्रमुख? काँग्रेस पक्षाने जो महिलांचा, महाराष्ट्रातील महिलांचा अपमान या निमित्ताने केलेला आहे, याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी। महाराष्ट्र हा महिलांचा आदर करणारा महाराष्ट्र असून हर्षवर्धन सपकाळ यांनी जो चुकीचा पायंडा पाडलाय, हा पायंडा पडू नये ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची मागणी असणार आहे। इथे काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय प्रमुख मागणी असणार आहे? तुम्ही आज थेट अंत्ययात्रा काढून या गोष्टीचा निषेध नोंदवताय। आमच्या सर्वांचा मान सन्मान असलेल्या उपमुख्यमंत्री ज्यांनी देशात इतिहास घडवलाय आणि त्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्यात, अशा वहिनींचा आदर्श खरं तर ज्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे, त्या वहिनींच्या विषयी बेताल असं वक्तव्य जे करण्यात आलं, त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे सर्वजण निषेध दर्शवण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहे। आणि खरं तर त्यांना आम्हाला हे पण सांगायचं आहे की राजकारण करा, पण व्यक्तींवर करू नका, विचारांवर करा। कारण एका महिलेचा तुम्ही, महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे की महिलेचा आपण सन्मान केला पाहिजे, परंतु आपण स्वतःला पुरोगामी म्हणता, पण तुम्ही पुरोगामी किती आहात हे आपण स्वतःचं कॅल्क्युलेशन करावं आणि इथून पुढे आपण महिलांना सन्मान द्यावा आणि जे आपण वक्तव्य केलंय त्याबद्दल तुम्ही माफी मागावी। वैचारिक पातळी ढासळत चालली महिलांबद्दल बोलताना एकूणच राजकीय पक्षांची। नक्कीच आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध व्यक्त करते। खरं तर आज महिला सक्षमीकरणाचे विचार चालू असताना, त्याच्याबाबत बरेच विधेयक चालू असताना आणि महिलांचा मान सन्मान प्रत्यक्ष चांद्यापासून बांद्यापर्यंत देत असताना, जर यांच्यासारख्या नेत्यानं जर महिला सक्षमीकरणावरती आणि महिलांवरती जर अशा प्रकारचं असंविधानिक वक्तव्य केलं तर हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे। आज जर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्या आमच्या महिलांच्या आधार आहेत आणि अभिमान आहेत, त्यांचा जर अशा पद्धतीने अपमान होत असेल तर मजूर व्यक्ती किंवा जर सर्वसामान्य व्यक्तींचे कशा प्रकारे त्या लाज राखणार आहेत किंवा स्वागत करणार आहेत किंवा त्यांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने करणार आहेत। तर हे अशा पद्धतीचं वक्तव्य चुकीचं आहे। इथून पुढे करताना प्रत्येकानेच आपलं वक्तव्य हे विचारपूर्वक आणि आपल्या संविधानाला धरून करावं, एवढंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। आपण बघतोय की इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांसह काँग्रेसने या जी घटना घडलेली किंवा जी टीका केली त्याची माफी मागावी, ही मागणी जी आहे आता या कार्यकर्त्यांकडून पुढे येते। देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर।